हाय डिअर स्टुडंट्स, कशा आहात सगळे. आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट हा टॉपिक डिस्कस करतोय. दिस इज लेक्चर नंबर 10 ऑन दिस टॉपिक. इन लास्ट लेक्चर नंबर 9, we learn about a force acting on a current carrying conductor when it is placed in a uniform magnetic field. म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये काय स्टडी केलं होतं, तर एखाद्या कंडक्टिंग वायरमधून जर आपण करंट पास केला आणि त्या वायरला जर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर ती मॅग्नेटिक फील्ड त्या वायरवरती फोर्स अप्लाय करते आणि त्या फोर्सची डायरेक्शन आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज करून कॅल्क्युलेटही करू शकतोय. याच कन्सेप्टचा यूज करून आपलं आजचा आर्टिकल असणार आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ए टॉर्क ॲक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग लूप किंवा कॉईल ज्याला म्हणणार आहे आपण. ही टॉर्कची जी कन्सेप्ट आहे याआधी आपण डिस्कस केलेली आहे. टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल इन अन इलेक्ट्रिक फील्ड. आणि मॅग्नेटिझममध्ये असंच एक आर्टिकल आहे, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल इन अ मॅग्नेटिक फील्ड. सेम तसंच हे आर्टिकल आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बऱ्याचशा आपल्या डेली ॲप्लिकेशनमध्ये याचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल मोटरचं एक्झाम्पल घ्या. when we pass a current through the coil of motor, then that coil starts rotating. का ती कॉइल रोटेट होते ज्यावेळी आपण त्यातून करंट पास करतो, and it stops rotating when we switch off the current. करंट बंद केला त्यातून पास होणारा की ती कॉइल रोटेट व्हायची स्टॉप होते. का ती कॉइल रोटेट होत असेल त्याचा आन्सर आपल्याला या कन्सेप्ट मधून मिळतं. किंवा गॅल्व्हॅनोमीटर असेल, एमीटर असेल, व्होल्टमीटर असेल, हे सगळे डिव्हाइसेस आहेत. ह्यामधून जर आपण करंट पास केला तर ते आपल्याला रीडिंग दाखवतं. ती निडल जी आहे ती लगेच डिफ्लेक्ट होते. व्हाय दॅट निडल डिफ्लेक्ट्स व्हेन वी पास ए करंट थ्रू दॅट डिव्हाइस. तर त्याचंही आन्सर आपल्याला या टॉर्कमध्येच मिळतं. याची बरीच ॲप्लिकेशन आहेत. एक महत्त्वाचा आर्टिकल आहे नीट जेईच्या एक्झामसाठी, थेरीसाठीही, आणि याचा आपण यूज नंतर पुढं करणार आहे. जनरेटर वगैरे आपण ज्यावेळी स्टडी कराल, मोटर, जनरेटर, त्यावेळी आपल्याला या कन्सेप्टचा यूज तिथं करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट. व्हॉट इज टॉर्क. टॉर्क म्हणजे ही कन्सेप्ट तुम्ही मेकॅनिक्समध्ये स्टडी केलेली आहे आणि आपण याआधी स्टडी केलेली आहे आपल्या पार्टमध्ये, त्यामुळे माहिती आहे आता जवळपास. टॉर्क कपल म्हणतो आपण त्याला, मोमेंट ऑफ कपल. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ॲट डिफरंट पॉइंट्स फॉर्म्स ए कपल किंवा टॉर्क म्हणतो आपण त्याला. पण इथं या यूजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. कशावरती असलेला, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ करंट लूप. करंट लूप म्हणजे काय, लूप म्हणजे क्लोज्ड लूप आपल्याला माहिती आहे. वायरला बेंड करून मी सर्क्युलर कॉईल तयार केली, दॅट वॉज ए लूप, त्यातून करंट पास केला. तर रेक्टँग्युलर कॉईल तयार केली, दॅट वॉज ऑल्सो ए लूप. म्हणजे क्लोज्ड लूप असतो एक वायरचा, ज्यातून आपण करंट पास करणार आणि मग अशा लूपवरती अप्लाय होणारा टॉर्क. मग यामध्ये लूप याचा अर्थ लक्षात ठेवा, कॉईल, वायरची काय, कॉईल. मग एखाद्या वायरचा आपण असं सर्क्युलर कॉईल तयार केली सपोज, तर त्याचे एकच सर्कल असेल असं नाही, त्याचे नंबर ऑफ टर्न्स हे आपण तयार करू शकतो. तुम्ही बघितलंय मोटरमध्ये वायरचे असे नंबर ऑफ काय असतात, टर्न्स असतात, त्याला आपण कॉईल म्हणतो. आता याची कन्सेप्ट स्टडी करताना फोर्सची कन्सेप्ट आठवते. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय सांगितलं होतं, तर इफ देर इज ए मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, अँड if we place a current carrying wire, एखादी करंट कॅरिंग वायर आपण या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली, then this magnetic field applies a force on this wire. ह्या वायरवरती मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. आणि या फोर्सची डायरेक्शनही आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. कशाचा यूज करून ही डायरेक्शन कॅल्क्युलेट करता येते. सपोज दिस इज अवर वायर विच कॅरीज करंट इन डाउनवर्ड डायरेक्शन I. ओके, then what is the direction of force on this wire? If magnetic field is in this direction, we use our forefinger. Okay, this finger is in the direction of magnetic field. Middle finger we use in the direction of current. करंटच्या डायरेक्शन ना मिडल फिंगर यूज करायची हे सांगितलंय मी. and then this thumb represents the direction of force. म्हणजे ह्या वायरवरती असा आउटवर्ड डायरेक्शन ना काय आहे, फोर्स अप्लाय झालाय, हे आपल्याला माहिती आहे. अँड व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स. जर या वायरची लेंथ एल असेल तर या वायरवरती अप्लाय झालेला फोर्स असतो F इक्वल टू ILB sin θ. हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेला आहे.
where I is the current passing through that wire, L is the length of wire, B is the magnetic field in which we placed this wire, and theta is the angle between wire and magnetic field असं सरळ म्हणा. म्हणजे ती जी वायर आहे अशी प्लेस केली इथं आपण आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन आहे. म्हणजे या डायग्राम मध्ये हा अँगल 90 आहे, 90 असेलच असं नाही पण हा 90 डिग्री येतो आणि मग हा फोर्सचा फॉर्म्युला आपण यूज करतो. आणि मग या कन्सेप्टला यूज करून आपल्याला बघायचं की एखाद्या करंट लूप वरती टॉर्क काय अप्लाय होतो किंवा तो लूप मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर प्लेस केला तर रोटेट का होतो. ओके, एक डायग्राम मी ड्रॉ केले. मोटरचं कन्स्ट्रक्शन नियरली असंच असतं एक सेम. वी हॅव टू स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स. स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आहेत. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. आणि माहित आहे मग आपल्याला इन बिटवीन दिस टू पोल्स देर इज ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. या दोन पोलच्या मध्ये एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाले से बी बार. इथं किती मॅग्नेटिक फील्ड आहे बी बार अँड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. सो हियर इन बिटवीन दिस टू पोल्स देर इज ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. And I placed here a rectangular coil in this magnetic field. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी एक अशी रेक्टँग्युलर कॉइल प्लेस केलेली आहे. मग ती एका टर्नची असेल किंवा नंबर ऑफ टर्न्सची असेल. असं नाहीये की इथं एकच टर्न असेल ह्या कॉइलचा, याचे नंबर ऑफ टर्न्स असू शकतात. आपण फॉर्म्युला नंबर ऑफ टर्न्स साठी ही डिराइव्ह करणार आहे इथं. So here this PQRS, this is our rectangular coil. आता तुम्हाला की ह्या दोन वायर काय तर करंट आपल्याला यातून पास करायचं आहे ना. त्याच्या दोन हे टर्मिनल असतात जिथं आपण करंट अप्लाय करतोय. मग हे दोन वायर इकडे गेलेले असतील तिथं नंबर ऑफ टर्न्स असतील पण त्या वायरला दोन एंड तर असणारच आहेत. ते याचे हे दोन एंड अँड वी पास ए करंट I थ्रू दिस कॉइल. या कॉइल मधून आपण करंट पास केलाय किती I एवढा करंट पास केलाय. आता कॉइल म्हणजे एक वायरच आहे अँड इफ देर इज ए कंडक्टर और कंडक्टिंग वायर कॅरिंग करंट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड then this magnetic field applies a force on that current carrying conductor. लास्ट लेक्चर मध्ये बघितले आपण. म्हणजे जर एखाद्या वायरला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं आणि त्या वायर मधून जर करंट पास होत असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड त्या वायर मधून पास होणाऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती फोर्स अप्लाय करते आणि त्यामुळे त्या वायर वरती काय अप्लाय होतो फोर्स अप्लाय होतो. बट हियर our coil is rectangular, so this rectangular coil has 4 parts, 4 arms आहेत त्याचे. अँड म्हणजे आपण असं समजा की इथं 4 वायर्स आहेत अशा PQ, QR, RS अँड PS अशा 4 काय आहेत ह्या वायर्स आहेत. All these 4 wires carry current, so all these 4 wires also experience a force. या चारही वायर वरती काय आहे फोर्स अप्लाय केलेला आहे. हा पहिला पार्ट लक्षात ठेवा अगोदर. आता इथं सपोज कन्सिडर करूया आपण की आपली ही जी कॉइल आहे ती आपण या टाइप मध्ये इथं प्लेस केले. नाव सपोज दिस इज अवर रेक्टँग्युलर कॉइल प्लेस्ड लाईक धिस PQRS. ही आपली काय झाली एक रेक्टँग्युलर कॉइल अँड नाव दिस इज द प्लेन ऑफ कॉइल. कॉइलचा हा काय झाला सरफेस प्लेन झाला. आतून ऍक्च्युली हॉलो आहे. वायर म्हणजे काय अशी सॉलिड नाहीये ही कॉइल, फक्त साइडला काय आहे अशी वायरच्या वाइंडिंग्स आहेत. सो दिस इज द प्लेन ऑफ कॉइल. ह्या कॉइलचा काय झाला प्लेन. आणि आठवतंय एरिया वेक्टर कशाला म्हणतो आपण एरिया वेक्टर. व्हॉट इज एरिया वेक्टर. इट इज ए नॉर्मल ड्रॉन टू दी सरफेस और प्लेन ऑफ दिस सरफेस. मग इथं आपण इमॅजिनरी कन्सिडर केला की ह्या कॉइलचा हा काय आहे प्लेन अँड वी ड्रॉ हियर एरिया वेक्टर और परपेंडिक्युलर और नॉर्मल टू दिस सरफेस. म्हणजे आपण या सरफेसला एक नॉर्मल इथं काय केलाय कन्सिडर केलाय अँड वी कॉल दिस नॉर्मल ॲज एरिया वेक्टर. अँड नाव आता हे एरिया वेक्टरची कन्सेप्ट फ्लक्स म्हणजे तुम्हाला मी सांगितले त्यामुळे आता जास्त सांगणार नाहीये. तुमच्या लक्षात येत असेल की एरिया वेक्टर काय असतं त्या सरफेसला ड्रॉ केलेला एक नॉर्मल असतो आणि मग एरिया जसा रोटेट होईल तसा हा नॉर्मल रोटेट होतो आणि आपल्याला अँगल कळू शकतो. तो अँगल इथं यूज करायचा आहे. नाव हियर वी प्लेस्ड द कॉइल लाईक धिस. Here the surface is parallel to the magnetic field. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ज्या आहेत अशा यांना हा सरफेस कसा आहे पॅरलल आहे. अशी असती कॉइल तर परपेंडिक्युलर. If this coil is like this, then it will be perpendicular to the magnetic field. And now this surface or plane of coil is parallel to the magnetic field. But if we place the coil like this, then this area vector is perpendicular to the magnetic field. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉइल जर अशी असेल इथं डायग्राम मध्ये दाखवली तशी
तर हा एरिया वेक्टर कसा आहे मॅग्नेटिक फील्डला, परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे ना अशी. एरिया वेक्टर मी तर दाखवत नाही पण लक्षात ठेवा एरिया वेक्टर आहे इथं. नाउ दिस कॉइल विल पास ए करंट आय थ्रू दिस कॉइल. या कॉइल मधून करंट पास केलाय अँड दिस मॅग्नेटिक फील्ड अप्लायज ए फोर्स ऑन ऑल दीज 4 आर्म्स. या चारही साइड वरती ती मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करते, फोर्स. मग आपण त्या चारही फोर्सना नावं देऊया. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि या कॉइल वरती 4. तुम्ही बघा की इथं कॉइल कट झाले, ती एका टर्नला असे नंबर ऑफ टर्न्स आहेत, मी दाखवले नाही तिथं. ही कॉइल इकडे येणार, परत इकडे जाणार, परत असे टर्न्स केलेत आपण. इथं कॉइल आहे एवढी PS लेंथ एवढी. मग F1, F2, F3, F4 असे 4 फोर्सेस आहे असं कन्सिडर करा ऑन ईच आर्म. आता इथं फर्स्ट कन्सिडर करा PQ. फक्त एवढीच वायर कन्सिडर का PQ अँड दिस PQ वायर हॅज लेंथ L. ह्या PQ वायरची लेंथ किती आहे, L आहे. QR वायर हॅज लेंथ A. आता ही PQ कन्सिडर केली आपण. लेंथ ऑफ PQ वायर इज L. इट कॅरीज करंट I and it is placed in magnetic field. So this PQ wire experience a force. अगोदर magnitude बघा किती असेल या फोर्सची. Here the magnitude of this wire PQ F1 म्हणूया आपण. F1 equal to what is F1? It will be formula फोर्सचा काय, current passing through that wire I, length of wire L and it is placed in magnetic field B into sin theta. This is the formula for force acting on current carrying conductor. माहिती आहे हा फॉर्म्युला. व्हॉट इज थीटा हियर? थीटा काय असतो? थीटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड वायर. वायर आणि फील्ड मधला अँगल असतो हा. मग वायर इथं अशी आहे व्हर्टिकल, मॅग्नेटिक फील्ड इज लाईक दिस. सो हियर अँगल इज 90 डिग्री. सो अवर इथं मी डायरेक्ट 90s लिहितो, sin 90 डिग्री, sin 91. सो वी गेट फॉर्म्युला ILB. दिस इज द फोर्स F1 ऍक्टिंग ऑन PQ वायर. PQ वायर वरती अप्लाय झालेला हा काय झाला आपला फोर्स झाला. नाउ व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स F1? F1 चे डायरेक्शन काय असेल? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करा, सोपा आहे. 4 फिंगर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इन द डायरेक्शन ऑफ करंट. करंट कुठे आहे, अपवर्ड आहे ना. मग थंब कुठं असेल सांगा इथं, मॅग्नेटिक फील्ड वरती काय, करंट. सो मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स. कुठं असेल हा फोर्स? मग मिडल फिंगर इनवर्ड जाते, सॉरी थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो थंब इज इन इनवर्ड डायरेक्शन, म्हणजे आतल्या साईडला इनवर्ड डायरेक्शन ह्या वायर वरती काय आहे, फोर्स आहे. मी इथं असा दाखवतो, F1 म्हटलं मी याला. दिस इज अवर फोर्स F1. हा इकडं नाहीये, तो कुठे आहे लक्षात ठेवा. इट इज इन इनवर्ड डायरेक्शन. ह्या वायर वरती असा एक्झॅक्टली इनवर्ड. बघा फील्ड इकडं आहे, करंट अपवर्ड आहे. सो एक्झॅक्टली डाऊन इनवर्डला काय आला, हा थंब आला. फोर्स कुठे, F1 बार हा इनवर्ड आहे. लक्षात आलं. दिस इज F1. आता याच्यावरती असलेला फोर्स किती, F3. फोर्स ऑन RS वायर. मी ही वायर घेतोय, याला सिमेट्रिकल आहे म्हणून याला कन्सिडर केलं. नाउ हियर लेंथ ऑफ दिस RS वायर इज ऑल्सो L and it carries same current I, but the direction of current is now downward. PQ मधून करंट कसा आहे, अपवर्ड आहे. RS मधून करंट कसा आहे, डाउनवर्ड आहे. नाउ दिस RS वायर ऑल्सो एक्सपिरियन्स ए फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय, ILB sin थीटा असतो असा. नाउ दिस वायर कॅरीज करंट I. लेंथ ऑफ दिस RS वायर इज ऑल्सो L. मॅग्नेटिक फील्ड तर तीच आहे B. अँड हियर द अँगल इज ऑल्सो 90 डिग्री. वायर व्हर्टिकलच आहे ना, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि वायर मधला अँगल 90 झाला, म्हणजे हाच फोर्स आहे. मग वेगळं काय, द फोर्स F3 हॅज डायरेक्शन, डिफरंट डायरेक्शन. मग F3 ची डायरेक्शन वेगळी आहे. मॅग्निट्यूड मध्ये हा फोर्स सेमच आहे. मी यालाच इक्वल टू F3 लिहितो. म्हणजे F1 आणि F3 फोर्स ऑन PQ side and RS side is same. F1 and F3 are equal in magnitude. But the direction of F3 is outward. Outward का? बघा इकडं magnetic field च्या direction ना 4 finger. Middle finger is in the direction of current. So thumb will be in outward direction. So the force on this wire RS will be outward. मी इकडं असं outward दाखवतो. F3 force. लक्षात आलं. हा झाला फोर्स कोणता, F3. सो हियर F1 इज इन इनवर्ड डायरेक्शन, F3 इज इन आउटवर्ड. एक आतमध्ये फोर्स, एक बाहेर फोर्स आहे. थोडा त्या लक्षात आलं असेल की कॉइल रोटेट का होऊ शकते, आयडिया लगेच येते. आता इथं बघा,
याचा अजून राहिलंय क्यू आर वायर आहे ना मॅग्नेटिक फील्ड मध्येच आहे. नाव हिअर दिस क्यू आर वायर इज इन मॅग्नेटिक फील्ड. आणि मग आता ही ज्यावेळी आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करू त्यावेळी दिस वायर इज नाव पॅरलल टू दी फील्ड. वायर कशी आहे क्यू आर मॅग्नेटिक फील्डला पॅरलल. अँगल किती झाला 0 sin 0 0च म्हणजे फोर्सच नाही. आणि जरी रोटेट झाली ही कॉइल म्हणजे कॉइल रोटेट झाला त्याच्यावरती फोर्स येऊ शकतो काही असेल फोर्स. सपोज याची लेंथ किती A F2 लिहितो मी फोर्स ऑन लिहितो F2 व्हॉट इज F2 इज द फोर्स ऑन आर्म QR. सो द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स विल बी I म्हणजे यातून पास होणारा करंट. लेंथ किती आहे त्याची A QR वायरची लेंथ किती A. मॅग्नेटिक फील्ड तीच आहे आणि साइन थिटा म्हणजे काय अँगल. कॉइल रोटेट झाल्यानंतर हा अँगल 0च राहतो असं नाही त्यामुळे फोर्स आहे. मग फोर्स आहे म्हणजे हा एवढा आहे मग थिटा काही असेल F2. मग याची लेंथ किती तर हे जेवढ्या अँगलनं कॉइल अशी रोटेट होईल तेवढ्याच अँगलनं ही वायर रोटेट होणार आहे म्हणजे याच्यावरती सेम एवढाच फोर्स आहे. F2 इक्वल टू काय असणार आहे इथं F4. या वायरवरती आणि या वायरवरती असलेला फोर्स इक्वल असणार आहे. पण डायरेक्शन कशी असेल सांगा आता. क्यू आर वायरवरती असलेला फोर्स बघा मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे. आता याला रोटेट केलं तुम्ही म्हणजे कॉइलला मी रोटेट केलं आणि असं प्लेस केलं. आता करंट आउटवर्ड येईल हे लक्षात घेते का. इमॅजिनरी मी सांगतोय तुम्हाला कॉइल अशी होती या दोन फोर्समुळे कॉइल काय झाली रोटेट झाली असं आली. सपोज कॉइल रोटेट झाली. आता ही वायर आहे आपली ही वायर झाली. ही वायर आता अशी आहे यातून करंट आउटवर्ड इकडे येतोय. ओके मॅग्नेटिक फील्ड इकडेच आहे म्हणजे बघा करंट मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे करंट इकडे आहे. फोर्स कुठं आला अपवर्ड. थंब कुठं आला करंट मिडल फिंगर करंट फोर फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि मग बघा करंट मॅग्नेटिक फील्ड थंब विल बी इन अपवर्ड डायरेक्शन. सो दिस फोर्स F2 विल बी अपवर्ड. F2 कुठं आला अपवर्ड. मग या वायरचं काय यातून करंट आता डाऊन आतमध्ये जाणार असेल. ही कॉइल अशी आहे करंट इकडे जातोय याला रोटेट केलं की करंट कुठे जाणार आहे इनवर्ड ह्या वायर मधून इथल्या या पार्ट मधून. सो करंट विल बी इनवर्ड. करंट आतमध्ये आहे फिंगर इकडं थंब कुठे येतोय बघा मॅग्नेटिक फील्ड करंट मिडल फिंगर कुठं इनवर्ड. सो दिस थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो दी इथं अशा वायर्स आहेत कन्सिडर करा अँड दिस इज द फोर्स F4. आता इथं विचार करा या दोन फोर्सचा आणि या दोन फोर्सचं थोडं कंपॅरिझनही लक्षात आलं पाहिजे. F1 F2 कसे आहेत बघा. दिस इज अवर PQ साइड ही साइड आहे. फोर्स ऑन दिस PQ साइड इज इन इनवर्ड डायरेक्शन. फोर्स कसा आहे PQ साइडला इनवर्ड असा फोर्स आहे इनवर्ड. फोर्स ऑन दिस RS साइड दिस फोर्स इज इन आउटवर्ड डायरेक्शन. हा कसा आहे आउटवर्ड. मग हे दोन फोर्स असे आहेत एकमेकांच्या अपोजिट आहेत का नो. सो बिकॉज ऑफ दिस फोर्स दिस कॉइल रोटेट्स. आता हे अपोजिट आहेत कॅन्सल होत नाहीत. बट फोर्स ऑन F2 इज लाईक दिस अपवर्ड. F2 वरती या हा फोर्स QR वायरवरती फोर्स कसा आहे अपवर्ड आहे आणि PS वायरवरती या वायरवरती फोर्स कसा आहे डाऊनवर्ड. मग कॉइल रोटेट झाली तरी हे फोर्स असेच राहणार आहेत हा अपवर्ड आणि हा डाऊनवर्ड. आणि हे दोघं एक्झॅक्टली त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकच येत असल्यामुळं F2 आणि F4 हे नेहमी एकमेकांना अपोजिट राहतात आणि अपोजिट आहेत इक्वल आहेत. सो दे गेट कॅन्सल विथ इच अदर. F2 फोर्स हा F4 फोर्सला कॅन्सल होतो कारण ते दोन्ही फोर्सेस नेहमी इथं कसे राहतात इक्वल आणि अपोजिट राहतात. त्यामुळे F2 आणि F4 के फोर्स कॅन्सल झालेत घ्यायची गरज नाही. सो द रिझल्टंट फोर्स ऑन दिस वायर विल बी F1 अँड F3. टू फोर्सेस वायरवरती रिमेनिंग आहेत. आता हे दोन फोर्स कॅन्सल का होतात ते सांगितलं मी इथं त्याचं रिझन सांगितलं. त्याला घ्यायची गरज नाही लिहायची फक्त एवढंच सांगा की F2 फोर्स आणि F4 फोर्स थेरी लिहिताना एकमेकांना कॅन्सल होतात बिकॉज दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. एवढं एक सेंटेन्स फक्त त्यामध्ये ऍड करायचं. नाव हिअर द रिमेनिंग फोर्सेस आर F1 अँड F3. मग कॉइल वरती फोर्सेस कोणते राहिलेत तर F1 इनवर्ड आहे F3 आउटवर्ड आहे अँड बिकॉज ऑफ दिस टू फोर्सेस कॉइल रोटेट्स. बघा हे आतमध्ये फोर्स आहे हा बाहेर आहे अँड इट रोटेट्स अँड देर इज ए मोमेंट इन कॉइल. कॉइल मध्ये काय आली मग रोटेट झाली कॉइल म्हणजे मोमेंट आली अँड वी कॉल दिस मोमेंट ऑफ कपल इज टॉर्क. टॉर्कच तयार झाला ना. टॉर्कची आयडिया आहे आपल्याला म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस
ऍक्टिंग ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन दी बॉडी फॉर्म्स ए कपल. कपल तयार होतो किंवा टॉर्क तयार होतो. आणि मग आपल्याला हाच टॉर्क इथं काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. आता कॉईल रोटेट झाल्यानंतर आता ह्याचा जर आपण साइड व्ह्यू घेतला, साइड व्ह्यू म्हणजे आपण टॉप व्ह्यू म्हणूया, वरून बघितलं तर कशी दिसेल ही कॉईल. ही कॉईल अशी आहे आणि वरून बघितलं तर तुम्हाला हा पार्ट दिसेल लाईक दिस. कशा येते, ही आपली कॉईल. आणि मग याच्यावरती ह्या वायर्स बघा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इमॅजिनरी सांगतोय थोडं मी. PQRS ही कॉईल आहे आपली रेक्टँग्युलर. आता ही रेक्टँग्युलर कॉईल आपली, ओके, PQRS. नाव आय यूज दिस कॉईल लाईक दिस. टॉप व्ह्यू वरून बघतोय आपण आता कॉईलला. नाव दिस इज, ही कोणती साइड असेल आपली, दिस इज अवर QR साइड. ही QR साइड झाली. दिस इज PQ अँड दिस साइड इज कोणती साइड असणार आहे, RS. सो हा फोर्स इनवर्ड होता, असं केलं की कुठे येणार आहे, अपवर्ड लाईक दिस. इकडचा फोर्स कसा आहे आता, अपवर्ड, जो इनवर्ड होता. आणि इकडचा कसा आहे, डाऊनवर्ड. म्हणजे ही PQ साइड आपली. दिस इज सॉरी QR साइड. ओके, दिस इज अवर QR साइड ऑफ द कॉईल. ही साइड आली, याला आपण वरून बघतोय म्हणजे हा पार्ट झाला. नाव आता ही बाकीचा पार्ट आतमध्ये गेला, मग दाखवता येईल का आपल्याला. 3 डायमेन्शन मध्ये बघाल तर अशा टाइप मध्ये काहीतरी दाखवू शकतोय आपण की हा पार्ट आतमध्ये गेलाय, पण तो वरती दिसतोय. अरे बापरे, आहे. ओके, हा QR पार्ट इथं या टाइप मध्ये दाखवलाय, पण तो एक्झॅक्टली पाठीमागे असल्यामुळे दाखवायची गरज नाही. याला आपण काय करूया, इरेज करूया. ओके, याला मी इरेज केलं म्हणजे हा QR पाठीमागे बरोबर आहे. लक्षात आलं. मग इकडे वायर कोणते, PQ. फोर्स ऑन दिस PQ वायर इज इन आउटवर्ड डायरेक्शन. हा झाला आपला कोणता फोर्स, F1. आणि इकडे वायर कोणती, ही वायर. दिस वायर विल बी RS अँड फोर्स ऑन दिस वायर इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. सो दिस इज F3. हा फोर्स झाला. आणि मग या QR वायरवरती आपला हा काय फोर्स आहे. हे डिस्टन्स किती आहे, A. हे लक्षात ठेवा. हे QR डिस्टन्स किती आहे, A डिस्टन्स आहे. सपोज हा याचा सेंटर आहे अँड वी कॉल दिस ॲज टॉर्क. हा टॉर्क झाला ना, एक फोर्स वरती एक फोर्स, त्यामुळे ही कॉईल काय होणार, रोटेट. अशी रोटेट होते. वरून बघितलं तर कसं दिसणार आपल्याला, अशी रोटेट होणार आहे ही कॉईल. सो दिस कॉईल स्टार्ट्स रोटेटिंग. आणि हे रिझन आहे कारण जर कॉईल मधून करंट पास केला तर ती कॉईल रोटेट होते, बिकॉज देर इज ए टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट कॉईल. त्या कॉईल वरती काय अप्लाय झालेला असतो, टॉर्क अप्लाय झालेला असतो. आणि हे रिझन आहे मोटरमध्ये कॉईलचं रोटेट होण्यापाठीमागं. म्हणजे ती एखाद्या मोटरमध्ये, इलेक्ट्रिक मोटरमध्ये कॉईल रोटेट का होते, कारण त्या कॉईलवरती काय अप्लाय होतो, टॉर्क. या टाइप मध्ये हा टॉर्क अप्लाय झाला. आणि मग आपल्याला आता टॉर्कची काय करायचे, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. फॉर्म्युला कसा घेता येईल टॉर्कसाठी. मग कॉईल अशीच आहे का, रोटेट झाली तर अशी दिसेल. आणि मग थोडी रोटेट झाले त्यासाठी मी हे दाखवलंय. ही डायग्राम आपल्याला यूज करायची आता टू फाइंड दी मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. याचं मिनिंग आता कळालं असेल. तर आपल्या कॉईलचा हा फ्रंट साइडचा पार्ट आपण फक्त दाखवला होता. हा Q पॉइंट इथला आपला, दिस विल बी R पॉइंट अँड टोटल लेंथ इज A. सो मी याचे हाफ पार्ट कन्सिडर केलेत, A/2 आणि A/2. नाउ व्हॉट इज दिस फोर्स, दिस इज अवर F1 बार अँड दिस इज F3 बार. हे 2 फोर्सेस. कॉईल अशी काय होणार आहे आता, रोटेट होणार आहे बिकॉज ऑफ दी फोर्स. आणि मग एरिया वेक्टर कुठं गेला इथला बघा. आता एरिया वेक्टर सुद्धा महत्वाचा आहे. ही कॉईल आपली, दिस इज अवर एरिया वेक्टर. आता टॉप व्ह्यू म्हणजे आपण असं बघतोय आता लाईक दिस, किंवा असं केलं तर वरती जाईल, आपण वरती कन्सिडर करूया. कॉईलला आपण काय केलंय, असं प्लेस केलंय. सो दिस एरिया वेक्टर विल बी लाईक दिस. आणि मग एरिया वेक्टर इकडं वरती कधी असेल, असं असेल तर कॉईल रोटेट झाली की या कॉईलचा एरिया वेक्टर इकडे रोटेट होणार. सो वी कन्सिडर हियर अवर एरिया वेक्टर लाईक दिस. Area vector is perpendicular to the surface. So we draw here a area vector. Area vector आपल्याला माहित आहे कन्सेप्ट. Area vector is always perpendicular to the surface. आणि मग सुरुवातीला हा कुठं होता, कॉईल सरळ असताना स्ट्रेट इथं होता. आणि मग आपण सांगू शकतो थिटा एवढ्या अँगलने आपण याला काय केलं होतं, रोटेट केलं होतं लाईक दिस. Now how will we calculate the magnitude of the torque? What is torque? Torque ची definition तरी माहित आहे. Torque is nothing but force into perpendicular distance.
आहे डेफिनेशन झाले, माहित आहे तुम्हाला. मग फोर्स तर माहित आहे ना, F1 आणि F3 these two are equal forces having magnitude ILB. So the force means magnitude of force is nothing but ILB. This is the magnitude of force. And what is perpendicular distance? This is the perpendicular distance between two forces. या दोन फोर्सच्या मध्ये असलेलं हे काय असतं, एक परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. मग आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं घ्यायचं. सपोज आता मॅग्नेटिक फील्ड इथं आहे ना, या कॉइलला आपण कशात प्लेस केले, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. सो मॅग्नेटिक फील्ड विल बी इन दिस डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ओरिजिनल काय चेंज झालेली नाहीये. इट विल बी सेम फ्रॉम नॉर्थ पोल टू साउथ पोल लाईक दिस. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी बार. अँड व्हॉट इज दिस, दिस इज द एरिया वेक्टर. आणि मग आपण इथं कन्सिडर करूया, दिस इज द अँगल थीटा. What is theta? Theta is the angle between direction of magnetic field and area vector. सगळ्यात मोठं कन्फ्युजन या आर्टिकल मध्ये होणार ते म्हणजे थीटा घेताना. थीटा अँगल इथं कॉइल मधला आणि मॅग्नेटिक फील्ड मधला नाहीये. थीटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बट एरिया वेक्टर. अँड व्हॉट इज एरिया वेक्टर, त्या सरफेसला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. लक्षात येत आहे. आणि कॉइलला रोटेट केल्यामुळे असा वरती गेला येतो. त्यामुळे तो एरिया वेक्टर आणि बी बार यांच्यातला अँगल असतो, कॉइलच्या प्लेन मधला नाही. कॉइलला ड्रॉ केलेला एरिया वेक्टर त्यातला हा काय आहे, आपला अँगल आहे. इफ दिस इज थीटा देन दिस अँगल विल बी 90 मायनस थीटा. दिस अँगल, दिस इज 90 मायनस थीटा. मी याला इकडे एक्सटेंड करतो या लाईनला फक्त. ओके, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ही. आणि आपल्याला काय हवंय तर परपेंडिक्युलर डिस्टन्स हवंय. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. दिस इज अवर F1, दिस इज F2. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे झालं का, नो. हे ए माहित आहे आपल्याला, पण हे म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये. परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं फाइंड आउट करता येईल, तर आपण या दोन फोर्सेसना जर इथं काय केलं, असं एक्सटेंड केलं, याचा पाथ कन्सिडर केला. ओके, दिस फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग दिस लाईन. या लाईनने हे काय होत आहेत, ऍक्ट होत आहेत. दिस इज द फोर्स F3 अँड F1 ऍक्ट्स अलॉंग दिस लाईन, या डायरेक्शनना. आणि मग हे डिस्टन्स जे आहे याला मी AB म्हणतो. दिस AB इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. ह्या दोन फोर्सेस मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. अँड नाउ वी कॅन कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स. आता बघा, हा 90 मायनस थीटा असेल तर हा पण 90 मायनस थीटाच येणार आहे. हा ट्रायंगल कन्सिडर करा, राईट अँगल ट्रायंगल आहे. काय घेता येईल याच्यात, आपल्याला डिस्टन्स कोणतं पाहिजे, हे डिस्टन्स पाहिजे. माहित आहे कोणतं, हे माहित आहे. मग ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस वी कॅन यूज कॉस थीटा. पण कॉस थीटा नाही, कॉस 90 मायनस थीटा. दिस अँगल इज 90 मायनस थीटा. सो कॉस 90 मायनस थीटा इज नथिंग बट, याला ओ म्हणूया, सेंटर. सो इट विल बी OB डिवायडेड बाय A/2. A/2 म्हणजे हे डिस्टन्स झालं. नाउ cos 90 minus theta is nothing but sin theta. So this will be sin theta equal to OB, हे distance, divided by hypotenuse A/2. A/2. So OB will be, what is OB? We get value of OB like this, A/2 sin theta. म्हणजे हे डिस्टन्स किती आलं, दिस डिस्टन्स विल बी A/2 sin theta. हे डिस्टन्स काय आलं, A/2 sin theta आलं. मग हे जर एवढं असेल तर हे पण तेवढंच आहे, सिमेट्रीज दिसते सगळीकडे, कारण हा अँगल 90 मायनस थीटाच, हे A/2 आहे. सो दिस डिस्टन्स इज आलं. सो A/2 इक्वल टू OA म्हणूया याला. मग OB आणि OA डिस्टन्स A/2 दोन्ही आहे. देन व्हॉट इज टोटल डिस्टन्स AB? AB टोटल डिस्टन्स विल बी A/2 sin theta plus A/2 sin theta, A sin theta. So this is the perpendicular distance between these two forces. या दोन फोर्सच्या मध्ये असलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्स AB किती घेता येते आपल्याला, A sin theta. And this is the required perpendicular distance between two forces in the formula of torque. So here we use A sin theta. A sin theta. This is the formula used for torque. Tau symbol असते याला. आणि मग हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो, पण याला असंही लिहू शकतोय बघा. आता L इज व्हॉट,
लेंथ कन्सिडर करा अँड ए इज ब्रीथ. सो लेंथ इंटू विड्थ और ब्रीथ इज नथिंग बट एरिया ऑफ कॉइल. सो वी यूज लाईक दिस ए एल इंटू ए, याला कॅपिटल ए यूज करूया सिम्बॉल, बी रिमेनिंग आहे इथं, अँड इंटू साइन थिटा. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस कॉइल. I is the current passing through that coil, A is the area of that coil, and B is the magnetic field in which this coil is placed. Where theta is the angle between, विसरायचं नाही सांगितलेलं, कॉइल मधला अँगल नाही येतो. theta is the angle between area vector and direction of magnetic field. लक्षात आलं. या टाइप मध्ये ह्या अँगलला आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला युज्ड टू फाइंड द टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस वायर. आणि मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या वायरचे कॉइल म्हणतो आपण त्याला, आणि कॉइल म्हटलं की याचे असे नंबर ऑफ टर्न्स असतात. दिस इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन सिंगल टर्न, ऑन सिंगल टर्न. हे महत्वाचं, एका टर्न वरती कॉइलच्या एवढा टॉर्क अप्लाय होतो. अँड इफ देर आर एन नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस कॉइल, या कॉइलचे असे एन नंबर ऑफ काय असतील, टर्न्स असतील, तर मग टोटल टॉर्क प्रत्येक कॉइल वरती एवढाच टॉर्क अप्लाय होत राहणार. सो दी टॉर्क ऍक्टिंग ऑन ए कॉइल ऑफ एन नंबर ऑफ टर्न्स, दॅट टॉर्क विल बी एन टाइम्स दिस सिंगल टॉर्क. सो NIAB sin theta. And this is the formula used for a coil having n number of turns. सिंगल टर्न असेल तर हा फॉर्म्युला म्हणजे n ची व्हॅल्यू 1 आहे तिथं, आणि मग नंबर ऑफ टर्न्स असेल तर किती टर्न्स आहेत तो नंबर यूज करा, अँड यू विल फाइंड दी व्हॅल्यू ऑफ टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस कॉइल. एक सिंपल फॉर्म्युला तयार होतोय. आता यामध्ये एक महत्वाची कंडिशन, जे आपण याच्या आधी ती टर्म यूज केलेली आहे, पण इथं कशी यूज करायची हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आता जो पुढचा पार्ट येणार आहे या लेक्चर मधला, त्यात आपण ह्याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर सांगणार आहे. इथं मी एक कन्सेप्ट यूज करतोय. हिअर द क्वांटिटी, हिअर द क्वांटिटी NIA, कोणती क्वांटिटी म्हटलंय मी, NIA. दिस क्वांटिटी NIA, याच्यासाठी मी सिम्बॉल घेतो स्मॉल m, या सगळ्यांसाठी मिळून सिम्बॉल. अँड दिस क्वांटिटी इज नोन ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बघा काय वर्ड यूज केलाय मी याला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बार मॅग्नेट साठी आपण हा वर्ड यूज केलाय, आठवतंय. बार मॅग्नेट हॅज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m. स्मॉल m इक्वल टू पोल स्ट्रेंथ, त्याला QM असा सिम्बॉल यूज केला होता आपण, इनटू मॅग्नेटिक लेंथ 2L. आठवतंय. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m बार मॅग्नेट वरती असतो, तीच क्वांटिटी आहे. दिस इज दिस टर्म स्मॉल m इज नथिंग बट द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m ऑफ दिस कॉइल. ह्या कॉइलची ती मोमेंट आहे, ही असते ती बार मॅग्नेटची, आणि ही मोमेंट आहे ती कुणाची, या कॉइलची. म्हणजे एखाद्या कॉइलला मोमेंट असते बार मॅग्नेट एवढीच, आणि आपण याला आता डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्येच. आता यामध्ये बघा, ही फक्त लक्षात ठेवा, m आपण कशासाठी घेतलं, NIA. आणि मग या फॉर्म्युल्याला आपण जर परत लिहिलं तर फॉर्म्युला कसा येईल बघा. मग हे लक्षात आलं, डिस्टन्स कसं फाइंड आउट केलं, थोडी जॉमेट्री होती. बुक मध्ये लिहायची गरज नाही, डायरेक्ट डिस्टन्स एवढं लिहिलं तरी चालेल, पण ही जॉमेट्री कशी यूज केली हे माहित असावं. सो हिअर इफ वी पुट दिस m व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, देन वी गेट दिस टॉर्क टव इक्वल टू MB sin थीटा. आणि मग हा फॉर्म्युला ओळखीचा वाटतोय का बघा, 2 वेळा, एकदा नाही 2 वेळा स्टडी करून झालाय. पहिला फॉर्म्युला आपण स्टडी केला होता टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल टव इक्वल टू PE sin थीटा. हाच फॉर्म्युला होता सेम, फक्त हा इलेक्ट्रिक डायपोल वरती असलेला. दिस P इज डायपोल मोमेंट, आणि इथं ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट स्मॉल p माहित आहे. दिस इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणून E, मॅग्नेटिक फील्ड आहे B, आणि साइन थीटा सेम तेच आहे, फक्त हा टॉर्क कसल्या डायपोल वरती, इलेक्ट्रिक डायपोल, अँड दिस टॉर्क विल बी ऑन मॅग्नेटिक डायपोल. आणि मॅग्नेटिझम मध्ये एखाद्या बार मॅग्नेट वरती अप्लाय झालेला टॉर्क, when we place a bar magnet in external magnetic field, then that torque will be like this. हाच फॉर्म्युला आला होता.
आणि मग हे सिमिलर दिसते, याला वेक्टर फॉर्म लिहिलं तर हा असा येतो, दिस विल बी m बार क्रॉस b बार. दिस इज दी फॉर्म्युला ऑफ टॉर्क इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म मधला हा फॉर्म्युला आहे. फिर याला माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला a बार क्रॉस b बार असेल तर ab sin थिटा लिहितो आपण लाईक दिस. फिर दिस थिटा इज दी अँगल बिटवीन m बार अँड b बार. मग m बार टर्म सारखी येते मोमेंट. मग ते मॅग्नेट साठी मोमेंट सिम्बॉल यूज केलंय आपण. हे कॉइल साठी मोमेंट कुठून आले आणि का घेतोय आपण? डायपोल इलेक्ट्रिक डायपोल आहे, मॅग्नेटिक डायपोल आहे. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल म्हणजे कोण? बार मॅग्नेट. पण कॉइलची किती काय का घेतोय आपण? तर त्याचा आता मी नाही सांगतोय. हा आपला आर्टिकल झाला. आता हे लक्षात आलंय. आता याच्या पुढचा पार्ट इम्पॉर्टंट, कारण त्याला न्यूमरिकल सॉल्व करताना खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो इथपर्यंत झालं टॉर्क ऑन ए करंट लूप. हा मॅग्निट्यूड मधला फॉर्म्युला अँड दिस इज दी फॉर्म्युला इन स्केलर फॉर्म. मग मॅक्झिमम मिनिमम टॉर्क कधी आहे हे सांगू शकताय तुम्ही. व्हेन विल बी दिस टॉर्क इज मॅक्झिमम. हा टॉर्क मॅक्झिमम कधी असेल सांगा? साइन थिटा आहे ना इथं. साइन थिटा हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू when the angle is 90 degree, वन व्हॅल्यू असते. and sin theta has minimum value when the angle is 0, झिरोच असते. सो हिअर पहिली कंडिशन लक्षात ठेवा, if theta is 0 then torque is also 0. टॉर्क ही किती झाला? 0. मग टॉर्क 0 म्हणजे मिनिमम झाला. कधी टॉर्क 0 आहे मग इथे सांगा? कॉइल कशी असेल? what is the position of coil if the torque is 0? angle 0 आहे. This is the area vector of coil. Okay. Now coil is like this. When torque applies, it rotates. अशी रोटेट झाली. And now here अशी यावेळी जाईल त्यावेळी area vector will be like this. area vector असा झाला ना इथं. And here consider that this is the area vector. So the angle between this area vector and magnetic field is 0. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यातला अँगल 0 झाला. अँड व्हेन दिस थिटा इज 0 देन टॉर्क विल बी 0. सो इफ द प्लेन ऑफ कॉइल, कॉइलचा प्लेन इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, देन द टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस वायर विल बी 0. या वायरवरती अप्लाय झालेला टॉर्क कसा झाला? इथं 0 झाला. लक्षात आलं? सो दिस टॉर्क विल बी 0. अँड व्हेन द टॉर्क इज मॅक्झिमम, सेकंड कंडिशन, इफ थिटा इज 90 डिग्री देन टॉर्क विल बी maximum and that maximum torque will be mb, कारण sin 90 ची व्हॅल्यू काय असते? 1. then when the torque is maximum this coil will be like this. this is our area vector. या कॉइलला परपेंडिक्युलर एरिया वेक्टर कॉइल असे असेल तर एरिया वेक्टर आउटवर्ड. सो अँगल बिटवीन दिस एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इज 90 डिग्री. means if the plane of coil is parallel to the magnetic field then the torque will be maximum. ह्या दोन कंडिशन लक्षात ठेवा. आणि मग आपण यात हा जो वर्ड यूज केलाय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, याचं थोडं मीनिंग लक्षात ठेवूया की ऍक्च्युअल मध्ये हे आपण इथं का यूज केलं होतं. ओके. there is a equivalence in between current carrying loop and magnetic dipole. मॅग्नेटिक डायपोल आणि करंट कॅरिंग लूप मध्ये इक्विव्हॅलन्स आहे. कसा इक्विव्हॅलन्स असेल हा? करंट कॅरिंग लूप, करंट कॅरिंग लूप म्हटलं की लक्षात ठेवा एखाद्या वायरला बेंड करून त्याचे नंबर ऑफ टर्न्स करून आपण कॉइल तयार केली की त्याला लूप म्हटलंय आपण. आता याला लूप यूज करताना मॅग्नेटिक डायपोल म्हणजे बार मॅग्नेट. मी इथं डायग्राम आधी बार मॅग्नेटची ड्रॉ करतो. सपोज दिस इज अवर बार मॅग्नेट. बार मॅग्नेट हॅज 2 पोल्स, north pole, south pole, like this, and a magnetic field is induced. Direction of magnetic field will be north to south, and these are the magnetic lines of force. हे माहित आहे आपल्याला, सोपा पार्ट आहे झालेला आहे. So direction of magnetic field will be north to south. Inside magnet it is south to north. मॅग्नेटच्या आतमध्ये कशी असते ही? साऊथ टू नॉर्थ. म्हणजे इथं आउटसाइड आणि इनसाइडला मॅग्नेटिक लाइन्स आर एंटरिंग द मॅग्नेट फ्रॉम साऊथ पोल अँड लिव्हिंग द मॅग्नेट फ्रॉम नॉर्थ पोल. बाहेर कुठल्या पोल मधून येतात लाइन्स? या नॉर्थ पोल मधून. एंटर कोणत्या पोल मधून होतात? साऊथ पोल. दिस इज फॉर बार मॅग्नेट. मग आपली एखादी करंट कॅरिंग कॉइल सुद्धा सिमिलर या बार मॅग्नेटलाच आहे. आपण याला मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. बार मॅग्नेटला दुसरा वर्ड काय? This is magnetic dipole and this magnetic dipole has magnetic dipole moment m equal to pole strength qm into 2l. हा फॉर्म्युला बघितलेला आहे आपण. वेक्टर क्वांटिटी असते ही, लक्षात ठेवा, माहित आहे. सो दिस इज अवर मॅग्नेटिक डायपोल अँड m bar is the magnetic dipole moment.
नाव कन्सिडर हिअर ए रेक्टँग्युलर कॉइल किंवा सर्क्युलरही घेऊ शकताय, कशीही कॉइल घ्या. सपोज वी हॅव हिअर ए कॉइल, एक रेक्टँग्युलर कॉइल मी कन्सिडर करतो. स्क्वेअर कॉइल आहे असं कन्सिडर करा सरळ. ओके, आता याचे नंबर ऑफ टर्न्स असतील नसतील, नंबर ऑफ टर्न्स असतील तर माहिती आहे आपल्याला कंडिशन काय चेंज करायची. आलेल्या एका सिंगल टर्नच्या फॉर्म्युलाला इंटू एन केलं की तोच फॉर्म्युला नंबर ऑफ टर्नसाठी आपला तयार होतो. नाव दिस इज अवर कॉइल. दिस कॉइल ऑल्सो कॅरीज करंट इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शनने ह्या कॉइल मधून काय पास होतोय, करंट. सो दिस इज द करंट आय पासिंग थ्रू दिस कॉइल. And now this coil and bar magnet is similar. हे दोन्ही सिमिलर आहेत असं म्हटलं जातं. फाय यालाही आपण मॅग्नेटिक डायपोल म्हणू शकतो. दिस कॉइल इज एक्झॅक्टली सिमिलर टू दिस बार मॅग्नेट. मग कशी, ओरस्टेड एक्सपेरिमेंट. व्हेन ए करंट पासेस थ्रू ए कॉइल किंवा वायर, देन मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड. मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड इन दी सराउंडिंग स्पेस ऑफ दॅट वायर. ओरस्टेड एक्सपेरिमेंट माहिती आहे आपल्याला, आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूलचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. नाव हिअर हाऊ दी मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड ड्यू टू दिस कॉइल. या कॉइलमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी इंड्यूस होईल सांगा. नाव हिअर दिस फर्स्ट वायर, कॉइलला PQRS जर म्हटलं आपण तर इथं 4 आर्म्स आहेत. नाव कन्सिडर दिस साइड PQ वायर मधून करंट कसा आहे, अपवर्ड. सो this is our wire PQ which carries current in upward direction. So here current passing through this upward, then the curly finger shows the direction of magnetic field induced. मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते इथं, मग अशी तयार होणार आहे. आपल्याला माहिती आहे वायरच्या कडेनं काय असतं, एक सराउंडिंगला सर्क्युलर फॉर्म मध्ये अशी काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तिथं फॉर्म होते लाईक दिस. दिस इज द इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड. आता डायरेक्शन कशी असते इंड्युस्ड या मॅग्नेटिक फील्डची, इट विल बी लाईक दिस. कर्ली फिंगर्स म्हणजे इकडून हे सर्कल मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड आहे आणि इथं या प्लेन मध्ये इनवर्ड आहे. सो हिअर ॲट दिस पॉइंट मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन. मी इथं असं दाखवतो. क्रॉस कशाला दाखवतो आपण, इनवर्ड मॅग्नेटिक फील्डला. नाव मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस RS वायर कशी असेल, याच्या सराउंडिंगला सर्क्युलर फॉर्म मध्येच तयार होणार आहे ना इथं पण. सो याची डायरेक्शन कशी असेल पण, डाउनवर्ड करंट आहे. सो इट विल बी लाईक दिस. म्हणजे या लाईन्स इथं कशा आहेत, इनवर्डच आहेत. म्हणजे परत क्रॉस आलं, दिस मॅग्नेटिक फील्ड विल बी लाईक दिस. इथं आउटवर्ड पण आतमध्ये इनवर्ड. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस PS वायर विल बी लाईक दिस. थंब रूल यूज करायचा आहे. थंब शोज द डायरेक्शन ऑफ करंट, कर्ली फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड इथं परत इनवर्ड आली ड्यू टू दिस PS वायर ऑल्सो. अँड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस QR वायर. इकडे बघा मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इथून आउटवर्ड असतील बट इट ऑल्सो गोज इनवर्ड ॲट दी सेंट्रल लाईन. सो मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरी स्ट्रॉंग ॲट दी सेंटर ऑफ दिस लूप अँड इट इज इन दी इनवर्ड डायरेक्शन. मग आता इथं या कॉइलमुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार झाले जशी ह्या बार मॅग्नेटमुळे तयार होते. दोघांमधली पहिली सिमिलॅरिटी काय, दोघांमध्ये सिमिलर आता, बोथ प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म्स ए क्लोज्ड लूप. मॅग्नेटिक फील्डच्या लाईनचे क्लोज्ड लूप असतात, इलेक्ट्रिक फील्डच्या लाईनचे क्लोज्ड लूप नसतात. आपल्याला माहिती फॉर इलेक्ट्रिक फील्ड द डायरेक्शन ऑफ दिस लाईन्स आर लाईक दिस. दे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. लूप तयार होत नाहीत त्याचे. इथे याचे लूप आहेत, हे काही एंड्स होत नाहीत. नाउ हिअर आता ही कॉइल कन्सिडर केली आपण लाईक दिस. फॉर दिस कॉइल हिअर दिस इज दी फ्रंट फेस अँड दिस इज दी बॅक फेस. याला 2 फेस आहेत बघा. हा पुढचा फेस झाला, हा बॅक फेस झाला. मग या 2 फेसेस मध्ये मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स बघा या फ्रंट फेस मधून एंटर होत आहेत, आतमध्ये जात आहेत लाईन्स अशा. आणि इकडून बघितलं आपण तर त्या बाहेर येणाऱ्या असतील, म्हणजे इकडून त्या बाहेर येत आहेत पाठीमागच्या फेस कडून. म्हणजे ह्या लाईन्स अशा इकडून एंटर होत आहेत आणि इकडून लिव्ह होत आहेत लाईक दिस. म्हणजे लाईन्स इकडून काय झाल्या, एंटर. सो आपण काय करूया मग, आता मॅग्नेटिक फील्ड कशी आहे ते कळालंय. मॅग्नेटिक फील्ड या कॉइलच्या सेंटरला कसे आहे, इनवर्ड आहे. अँड वी कॅन कन्सिडर नाव दिस फ्रंट फेस ऑफ दिस कॉइल. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स एंटर कोणत्या पोल मधून होतात, साऊथ पोल आतमध्ये. बाहेर कोणत्या पोल मधून येतात, नॉर्थ पोल. सो वी कॅन कन्सिडर हिअर दिस फ्रंट साइड इज ए साऊथ पोल. ह्या कॉइलचा ही जी फ्रंट साइड आहे
हा कोणता पोल आपण कन्सिडर करू शकतोय? साऊथ पोल. म्हणून मी इथं यस लिहिलं आणि यस असंच का ड्रॉ केलंय? याला मिनिंग आहे, दिस यस रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. करंट कोणत्या डायरेक्शननं फ्लो होतोय असं सांगितलंय. इफ द करंट इज फ्लोईंग लाईक धिस, कसा फ्लो होतोय हा? क्लॉकवाईज. हा एरो दाखवतोय आपल्याला करंट हा असा इकडं फ्लो होतोय, हे बघा इकडं जातोय. देन इट फॉर्म्स ईएस, ईएस सारखं तयार होतं. म्हणजे ह्या कॉइलची ही पुढची जी बाजू आहे ती साऊथ पोल आहे. कॉइल मधून करंट पास केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. म्हणजे कॉइल आता एक मॅग्नेट आहे. म्हणजे मॅग्नेट तयार झाला, त्या मॅग्नेटला पोल्सही आहेत. फ्रंट साइड कॉइलची कोणता पोल तयार होतो? साऊथ पोल. त्यामुळं आपोआप पाठीमागची साइड कॉइलचा म्हणजे कोणता पोल असणार आहे? नॉर्थ पोल. कारण ह्या लाईन्स पुढून एंटर होत आहेत आणि कॉइलच्या पाठीमागच्या फेस मधून अशा बाहेर येत आहेत लाईन्स. सो बॅक साइड ऑफ दिस लूप विल बी ऍक्ट ॲज अ नॉर्थ पोल. म्हणजे इथं यासारखंच याची फील्ड आहे. कॉइलला सुद्धा दोन पोल्स असतात, त्यामुळं बार मॅग्नेटला जे काही आहे ते सगळं या कॉइलला आहे. सो करंट कॅरिंग कॉइल इज सिमिलर टू दी बार मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक डायपोल. आणि मग मॅग्नेटिक डायपोलला मोमेंट असेल तर या कॉइललाही मोमेंट असते. फक्त फॉर्म्युला मधला चेंज लक्षात ठेवा. डायपोल मोमेंट बार मॅग्नेटची असेल तर QM पोल स्ट्रेंथ इंटू डायपोल लेंथ असा फॉर्म्युला घेतो आपण. अँड इफ दी बार मॅग्नेट इज इफ आवर मॅग्नेट इज ए करंट कॅरिंग कॉइल, जर कॉइलचं मोमेंट काढायचे असेल तर आपण फॉर्म्युला यूज करणार आहे NIA. हा फॉर्म्युला इथं त्यासाठी दिला होता. म्हणजे ह्या कॉइलला मॅग्नेटिक मोमेंट आहे अँड दॅट मोमेंट विल बी M इक्वल टू NIA अँड दिस इज ए वेक्टर क्वांटिटी. मग आता वेक्टर कसा? एरिया वेक्टर. नंबर ऑफ टर्न्स आणि करंटला तर डायरेक्शन नाही दाखवू शकत आपण, त्यामुळं एरिया वेक्टर या टाइपमध्ये आपण एरिया वेक्टर ज्या डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शननं आपली काय असते इथं? मोमेंट असते. मग मोमेंट M बार तर लक्षात येते. आता ह्या मोमेंटला फॉर्म्युला वगैरे घेतलाय. युनिट बघा, नंबर ऑफ टर्न्सला युनिट नाही, करंटचं युनिट एम्पियर आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. आणि हे युनिट बघितलं की लगेच लक्षात आलं पाहिजे मॅग्नेटिझम मध्ये हेच युनिट यूज केलंय आपण. एम्पियर मीटर स्क्वेअर युनिट फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तेच यूज केलं होतं. मग मोमेंटचं लक्षात आलं आणि ही सिमिलॅरिटी लक्षात ठेवा. ह्याच कॉइलला जर मी करंट यातून जर मी पास केला पण करंटची डायरेक्शन चेंज केली, इफ द करंट इन दिस कॉइल विल बी लाईक दिस, क्लॉकवाइज ना पास केला, सपोज द करंट इन दिस कॉइल विल बी लाईक दिस, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन या टाइप मध्ये तयार केला. आता काय होईल सांगा? मॅग्नेटिक फील्ड आता इनवर्ड नाही. नाउ द मॅग्नेटिक फील्ड विल बी इन आउटवर्ड डायरेक्शन. मग त्याला काय दाखवतो आपण? डॉट दाखवतो असा. सो मॅग्नेटिक फील्ड मगाशी लाईन ज्या इनवर्ड जात होत्या त्या आता आउटवर्ड येणार. अँड इफ द लाईन्स लिव्स द मॅग्नेट म्हणजे आउटवर्ड येत असतील, बाहेर येत असतील, देन दॅट पोल विल बी नॉर्थ पोल. आणि याला असं दाखवलं जातं, EN ड्रॉ केलंय हे. अँड दिस एरोज शोज द डायरेक्शन ऑफ करंट. दिस इज अवर नॉर्थ पोल. या टाइपमध्ये बार मॅग्नेट आणि करंट कॅरिंग कॉइल मध्ये इक्विव्हॅलन्स आहे आणि त्यासाठीच आपल्याला इथं ही कन्सेप्ट यूज करायची. लक्षात आलं? म्हणजे ह्या कॉइलला सुद्धा काय आहे? मोमेंट आहे. याला काय आहे? मोमेंट. आणि एखाद्या करंट कॅरिंग कॉइलला सुद्धा साऊथ नॉर्थ पोल असतात. साऊथ पोल नॉर्थ पोल आयडेंटिफाय कसा करायचा? साऊथ पोल कधी? जर कॉइलला असं प्लेस केलं तुम्ही अँड इफ द फ्रंट फेस ऑफ कॉइल, आता जर यातून क्लॉकवाइज करंट पास केला देन दी फ्रंट साइड विल बी साउथ पोल अँड इफ द करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इज अँटी क्लॉकवाइज देन दी फ्रंट साइड इज नॉर्थ पोल. म्हणजे बॅक साइड साउथ पोल झाला आता ऑटोमॅटिक. या टाइप मध्ये पोल्सही कळलं पाहिजे. अँड दिस डायपोल मोमेंट ऑल्सो हॅज डायरेक्शन. डायपोल मोमेंटला डायरेक्शन आहे. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस डायपोल मोमेंट? डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साउथ पोल टू नॉर्थ पोल. बार मॅग्नेट मध्ये बघितलं होतं आपण हे. डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साउथ पोल टू नॉर्थ पोल. 11वी मध्ये मॅग्नेटिझम मध्ये आपण हे खूप डिटेल मध्ये स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये ही डायरेक्शन यूज केली होती. मग इथंही सेम तशीच डायरेक्शन. साउथ टू नॉर्थ, इथं आता फ्रंट साइड नॉर्थ पोल आहे, पण साउथ पोल कोणता? बॅक साइड. मग याच्या मोमेंटची डायरेक्शन कशी? पाठीमागून पुढं. M बार आउटवर्ड झालं. याची मोमेंट इथं जशी साउथ टू नॉर्थ आहे तशी याची कशी? पाठीमागच्या साउथ पोल म्हणजे आतून असा बाहेर येणारी डायरेक्शन कुणाची? मोमेंटची.
मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. या टाईपमध्ये थोडं तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता यात इक्विलिब्रियमच्याही कंडिशन असतात, ज्या तुम्हाला मी बार मॅग्नेटसाठी सांगितलेल्या आहेत, त्याच कंडिशन आपल्याला इथेही यूज करायच्या आहेत. म्हणजे ज्या कंडिशन आपण बार मॅग्नेटमध्ये घेतोय त्याच कंडिशन इक्विलिब्रियमच्या सांगतोय मी. कारण हे टॉर्क आहे, रोटेट झाल्यानंतर हा स्टेशनरी असतो, म्हणजे इक्विलिब्रियमलाही येतो नेट टॉर्क 0 झाल्यानंतर. आणि त्याच्या स्टेबल अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये दोन कंडिशन्स आहेत. देर आर टू कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम, स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम. हे तुम्हाला मी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक डायपोलच्या रोटेशन मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तेच यूज करायचंय. आणि याच्यावरती आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, यात आणखी असे क्वेश्चन येऊ शकतात जे क्वेश्चन इलेक्ट्रिक डायपोल वरती येतात, जे क्वेश्चन मॅग्नेटिझम मध्ये बार मॅग्नेटवरती जो डायपोल असतो त्याच्यावरती येतात, तेच क्वेश्चन याही याच्यावरती येतात. हाही टॉर्क सिमिलर त्यालाच आहे. कारण मी आता सांगितलंय करंट कॅरिंग कॉइल म्हणजे एक बार मॅग्नेटच असतो. जसं बार मॅग्नेटला साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, सेम तसंच करंट कॅरिंग कॉइलला सुद्धा साऊथ पोल असतो, नॉर्थ पोल असतो, मॅग्नेटिक फील्ड असते आणि मोमेंटही आहे, हेही कळालं. त्यामुळं या कॉइलला रोटेट करण्यासाठी लागणारं वर्क डन असेल, वर्क डनचा फॉर्म्युला डिराईव्ह केलाय आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, डायपोल मध्ये. लक्षात येतंय? त्याच टाईपमध्ये 12th मध्ये डिराईव्ह केलाय, तो फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला जर याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील. हे खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, लक्षात ठेवा. आणि मग याच आर्टिकलचा यूज करून आपण स्टडी करणार आहोत आपला पुढचा पार्ट, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ए मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. करंट मध्ये स्टडी केलंय, पण ह्या कन्सेप्टला यूज करून आपण त्याचं कन्स्ट्रक्शन ऍक्च्युअल मध्ये बघणार आहे. आता कळेल आपल्याला की ती कॉइल जी असते किंवा गॅल्व्हॅनोमीटरची किंवा एमीटर व्होल्टमीटरची निडल जी आहे ती डिफ्लेक्ट का होते, म्हणजे ती का लगेच रीडिंग दाखवते आपल्याला व्हेन वी पास ए करंट थ्रू दॅट इन्स्ट्रुमेंट. ओके, याचा आपल्याला तिथं यूज करायचा आहे. सो वी विल डिस्कस अबाउट दॅट इन्स्ट्रुमेंट्स इन अवर नेक्स्ट लेक्चर.